बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। प्लसमध्ये लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी या ठिकाणी धक्कादायक अपडेटसुद्धा आलेली आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन्ही अपडेट या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील। पहिली महत्त्वाची गुड न्यूज असणार तुम्हाला सप्टेंबर हप्त्याबाबत, त्याची तुम्हाला गुड न्यूज मी या ठिकाणी नंतर देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर मी महत्त्वाची अपडेट देणार ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेमध्ये अनियमितता, अपात्र महिलांना या ठिकाणी मिळतोय लाभ, असा आरोप या ठिकाणी सुप्रिया सुळेने या ठिकाणी सरकारवर केलेला आहे। आता यामुळे या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी चर्चा झाली, त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। आणि त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली महत्त्वाची गुड न्यूज आहे, ती म्हणजे की सप्टेंबर हप्त्याबाबत, तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचे की तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवरती फ्रीमध्ये दिले जात असते, म्हणून प्रत्येक बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, खूप दिवसांपासून या ठिकाणी बहिणी म्हणत आहे की सर मला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। तर ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींनी काळजी करू नका, कारण की एक तर तुमचं एक कारण असेल की एक तर तुम्ही अपात्र झाला असाल, किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो ठिकाणी थोडा उशिराने ठिकाणी बहिणींना मिळाला होता, त्यामुळे थोडीशी या ठिकाणी प्रोसेस चालू होती, त्यामुळे 2-3 दिवस या ठिकाणी लेट या ठिकाणी बहिणींना काहींना हप्ते मिळाले आहेत। आता बघा, ज्यांना बाकी असेल त्यांना सुद्धा ठिकाणी मिळून जाणार आहे, तुम्ही काळजी करू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता, तर हा हप्ता फक्त याच बहिणींना मिळाला आहे की ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला होता, त्याच बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे। म्हणजे जर का तुम्हाला जुलैचा हप्ता आला असेल तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, जर का जुलैचा हप्ता आला नसेल तर ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे। आणि आता ऑगस्टचा जो हप्ता ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला त्याच बहिणींना सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे, अन्यथा सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर कमेंट करून सर्व बहिणींनी सांगा अगोदर की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले की नाही। जर का ऑगस्ट महिन्याचे पैसे आले असतील तर सांगा की हो सर मला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले, धन्यवाद। हो सर मला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, थँक्यू। फक्त एवढंच तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाठवला जाईल। आता बघा, तुम्हाला मी ऑगस्ट हप्ता या ठिकाणी आलेला आहे। आता यानंतर तुम्हाला प्रतीक्षा की सप्टेंबर हप्ता कधी मिळणार आहे, सप्टेंबरचे पैसे कधी मिळतील, त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण अगोदर आपण ही अपडेट बघूया की सुप्रियाताई सुळे यांनी ठिकाणी सरकारवर घणाघात केलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांना सुद्धा ठिकाणी लाभ मिळतोय। तर यावर या ठिकाणी काय चर्चा झाली त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवतो। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे प्रॉपर्टी बघण्यासाठी संपूर्ण माहिती। तर तुम्ही बघू शकता, महायुती सरकारची ड्रीम स्कीम ठरलेली लाडकी बहीण योजना आता ठिकाणी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे। पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना देखील दर महिन्याला 1500 रुपयांचा भत्ता मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे। म्हणजेच ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाही आहेत अशा बहिणींना सुद्धा दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे, अशी जी काही धक्कादायक वास्तव आहे त्या ठिकाणी समोर आलेले असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, जे निकष होते पात्रतेचे त्या निकषामध्ये या ज्या काही महिला आहेत त्या बसत नाही आहे, तरीसुद्धा या बहिणींना पैसे पाठवले जात आहे। मग या बहिणींना पैसे का पाठवले जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे। आता बघा, महिला व बालविकास विभागाने अपात्र लाभार्थ्यांची यादीही तयार करून शासनाकडे पाठवलेली असली तरी किती महिलांचा समावेश आहे याची माहिती मुद्दाम लपवली जात असल्याचा आरोप या ठिकाणी आहे। म्हणजेच काय बघा, महिला व बालविकास विभागाने अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे आणि ती शासनाकडे पाठवली आहे, तरी किती महिलांचा यामध्ये समावेश आहे याची जी माहिती आहे ती मुद्दाम लपवली जात असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळेच या प्रकरणावर शासनाने दबाव टाकल्याची या ठिकाणी चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना गाजावाजा करत सुरू करण्यात आली, पण तपासणीमध्ये 4 चाकी वाहने असलेल्या, स्वतःचे घर असलेल्या आणि शासकीय सेवेत कार्यरत महिलांनाही लाभ मिळतोय हे स्पष्ट झालं आहे। म्हणजेच काय, तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहने असतील, ज्या महिला सरकारी नोकरीला असतील, किंवा ज्या महिलांचं स्वतःचं घर असेल, अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळतोय हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। तर या महिलांना लाभ का दिला जात आहे, यांच्यावर या ठिकाणी कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अंगणवाडी सेविकांनी घराघरात जाऊन केलेल्या पडताळणीमध्ये हजारो अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत, मात्र या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येत नसल्याने संशयाचे धुके आणखी गळत झाले आहे। म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी आरोप केला आहे की अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी गेल्या होत्या आणि घरी गेल्याच्यानंतर चौकशी केली आणि चौकशीमध्ये भरपूर अशा बहिणी सापडल्या की ज्या या ठिकाणी अपात्र आहेत, तरीसुद्धा या महिलांची जो काही डेटा आहे, या महिलांची जी काही आकडेवारी आहे, जी संख्या आहे या ठिकाणी अधिकृतरित्या माहिती जी आहे ती बाहेर येत नाही आहे, ती लपवली जाते की किती महिला अपात्र आहे, किती महिला ठिकाणी निकषामध्ये बसत नाही, हा जो काही आकडा आहे हा लपवला जात आहे, असा ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे।
पुढे बघा, दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दावा केला आहे की राज्यभर तब्बल 25 लाख महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत. त्यांनी सरकारवर पारदर्शकतेच्या अभावाबद्दल तीव्र शब्दात या ठिकाणी टीका केलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आरोप केला आहे की जो काही आकडा त्या ठिकाणी जाहीर करावं आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांचा लाभ बंद करावा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या 25 लाख महिला अपात्र झाल्या आहेत किंवा जूनपासून ज्या महिलांचा अर्ज या ठिकाणी रद्द झाला आहे, ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे, अशा महिलांची सुद्धा चौकशी केली पाहिजे आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना पुन्हा एकदा लाभ सुरू केला पाहिजे, ही सुद्धा मागणी महिलांकडून केली जात होते आणि त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच या महिलांचा लाभसुद्धा सुरू होणार आहे. आता राहिला मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा की सप्टेंबर हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, सप्टेंबर हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. त्याची जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे. कारण की तुम्ही जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता याच तुम्हाला महिन्यामध्ये मिळणार आहे, कारण की हा सप्टेंबर महिना चालू आहे आणि सरकारचा विचार असा आहे की ह्या महिन्यामध्येच तुम्हाला तो सप्टेंबर हप्ता दिला जावा. म्हणून सरकार पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तुम्ही काळजी करू नका, येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सप्टेंबर हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं तर येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसेसुद्धा मिळून जाणार आहे सप्टेंबरचे, म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती दिली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. दोन्ही अपडेट तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. कशाप्रकारे सुप्रियाताई सुळे यांनी या ठिकाणी आरोप केला आहे, कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे, तेही तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.